जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की भवानी मातेची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गडावर आईचा गोंधळही घातलेला आहे। सकवरबाई यांना कन्यारत्न प्राप्त झाले। संभाजी महाराजांच्या धाकली बहीण त्यांचे कमळाबाई नाव ठेवलेले आहे। नवरात्रीत 5 घरे परडी मागण्यासाठी महाराज व बाळराजे तयार होऊन परडी मागतात, त्याचे सुंदर वर्णन येथे केलेले आहे। महाराज बाळराजांना स्वराज्य कार्यातच नाही तर धर्मकार्यातही योगदान द्यायला बालपणापासूनच शिकवले। म्हणूनच पिढी दर पिढी स्वराज्याचा आणि भक्तीचा वारसा जपला गेलेला आहे। महाराजांनी बालपणापासूनच त्यांच्या बालमनावर स्वराज्याचा आणि धर्माचा ठसा असा बिंबवला की मृत्यू समोर असतानाही शिवपुत्रांनी आपल्या तत्वाशी कधीही तडजोड केली नाही। म्हणूनच धर्मवीर छत्रपती म्हणून त्यांची आजही ओळख आहे। आईची परडी मागण्यासाठी पितापुत्रांनी केलेल्या भूत्याची वेशभूषेचे त्यांच्या वैयक्तिक स्वराज्य कार्याशी संबंधित केलेले वर्णन खूपच समर्पक वाटते। आता आपण पुढील भाग बघूया। ऊन तापीचे दिवस आले। राजे वर्धनगडाकडे जायला निघाले। माँसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला। शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता। रायाजी आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतःसंगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मान तयार करून घेत होते। महम्मद सैस हा घोडे पारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पहचान करून देत होता। कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता। राजांची कृष्णा, कबुतरी, तुरुंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागले। घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले। त्यांच्या रंगचमक खुब्याजवळ थाप मारताच त्यांच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले। वाऱ्याच्या झकमकीबरोबर टाकोटाक कानटव करणारा घोडा, स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठवून अंगभर खिंकाळणारा घोडा, गड उतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, पागेत ठाण बंद असताना डोळे मिटून चंदीचगळत ध्यान धरणारा घोडा, अशी घोड्याची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टंकसाळीतल्या सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली। कोमाजी बाबा पानसंबळ, धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालेफेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरवताना ढाल आडवी करून टाकून वार कसा तटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लगेचच पुन्हा कसे मागे घ्यावे याची जुजवी टिटळ देऊ लागले। जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ, निधड्या आसामींच्या कथा सांगू लागल्या। बाळराजांच्या चौकस सवालांना माया भरले जाब देऊन त्यांचे समाधान करू लागल्या। चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असताना बळजोर कंसाच्या छातीवर मांड ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला तराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्सभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसविलेले रथचक्र उठविण्याच्या खटापटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्राकडून परतलेला भरत, कैकेयीच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या आसामी बाळशंभूच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या। थंडीचे दिवस सरतीला लागले। राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली। पेन भागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्ताखानाचा सरदार नामदार खान याची गाठ पडली होती। लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले।
वाघाची तुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असताना राजे राजगडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली. ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने सजाए मौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळदंडांसकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बंद्याचा खून लादला होता. दिल्लीचा बादशाह होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडासह दाखविण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तेलीच्या चबुतऱ्यावर चढविण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते तेवढ्या थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भरचौकात धडावेगळी केली. शहजादा मुरादचे प्रेत बागीच्या म्हणजे बंडखोरांच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते, आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीज बाबींचा परिणाम अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पादशाह गाझी ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून 3 महिन्यांच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर यांचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुलता साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढविणारा, हेच खरं. आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्ताला सुचणार होता. शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढविणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावंढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कद्रेच्या सदरेसाठी मोरोपंत, अनाजी दत्तो, निळो सोनदेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछाईतीवर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानोजाबत्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ताखान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हर बाबतीत सावध हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या ज्या आसामींचा कस कानोसामनी धरला आहे त्यांचा मरातब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे, आम्ही श्रींचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे, जे अंगे जनीने अवघियांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले. ते आबादान करून त्याहूनही अधिक स्वराज्याचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्यांचा आम्ही आज मरातब करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावर सुद्धा इमानाची स्वारी संगत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीज पायावर टाकण्यास रजाबंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल. हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे. या राज्यासाठी जे जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कष्ट केली पाहिजे. हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो आणि अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात. त्याचा कोणीही आश्रपाच्या पाठीवर ओढणेचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत.
तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत. लहान थोर साऱ्यांनाच हातजोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केले पाहिजे. अवघियांस कार्य लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते. मनही साठवीत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खासगीच्या कारभाऱ्यांवर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाले. मोरोपंत पिंगळेंच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरोपंत, सदरे समोर या. मोरोपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून, हात बांधीत, खाली गर्दनीने आदबीत राजांच्या समोर उभे राहिले. राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यांवर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे. आम्ही राज्यावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतिजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरोपंत गहिवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकीला टेकवला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्यांच्या छातीला छाती भिडवीत त्यांची उरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला. मोरोपंतांची मुजुमदारी राजांनी निळो सोंदेवांना दिली. आनोजी दत्तो प्रभुनीकर यांना सूरनिशीची वस्त्रे बहाल केली. पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट यांना दिले. कद्रेची ही सदर उठवण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुबे भागात धामाधूम घालणाऱ्या नामदार खानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली. शास्ताखानास कोण हुन्नरीने शास्त द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महलाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात घुळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात. बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केले पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की बालशंभूंचे शिक्षण, महाराजांचे अष्टप्रधान मंडळाची नेमणूक, त्याचे सुंदर वर्णन येथे केलेले आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कादंबरीच्या पूर्ण वाचनासाठी शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.